युवा शक्ती, भारताची नारी शक्ती आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र शक्ती। तर नमस्कार, मी समीर कोतवाल, तुम्ही पाहतात महाराष्ट्र शक्तीचा हा विशेष लाईव्ह। आता माझ्यासोबत सरफराजी सय्यद आहेत आणि महाराष्ट्रभरात देशभरात फक्त एकच नारा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, आय लव्ह मोहम्मद। या मागचं नारा लावण्याचा मागचा उद्देश आहे की यूपी राज्यातील कानपूर या शहरात 25 जणांवरती मुस्लिम समाजावरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामागे साइन बोर्ड आय लव्ह मोहम्मद लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला। तर भारतभरात हा सोशल मीडियावरती आय लव्ह मोहम्मदचा एक ट्रेंड खूप व्हायरल होत आहे आणि कालच्या तुम्ही दरम्यान 11:30च्या दरम्यान तुम्ही पाहिला असेल, इंस्टाग्राम सगळं हॅक झाला होता आय लव्ह मोहम्मद म्हणण्याच्या नुसार। तर अजून लातूर शहरामध्ये असाच एक आय लव्ह मोहम्मद पोस्टर लगाने पर कार्रवाई करने वाले कानपुर पुलिस यूपी के खिलाफ भव्य निषेध मोर्चा लातूर शहरामध्ये घेण्यात आला आहे। तर माझ्यासोबत सय्यद सरफराजी आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया हा मोर्चा घेण्याचा मागचा उद्दिष्ट काय आहे आणि कानपूर यूपी मध्ये ईद ए मिलाद निमित्त आय लव्ह मोहम्मद बॅनर लावण्यात आले होते। तर ते बॅनर लावण्यामुळे आणि ते बॅनर हे जे असंविधानिक बॅनर नव्हते, त्याला परवानगी आहे, पण जे बॅनर लावण्यामुळे जे काही जातीवादी विचारांचे लोक होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे यूपीचे पोलिसांनी जे कारवाई केली ते असंविधानिक कारवाई होती आणि त्याच्यावर 27 युवकांवर गुन्हा दाखल केला होता। तर त्याच अनुषंगाने आज आम्ही लातूरमध्ये हा मोर्चा काढला आणि या मोर्चाचा आमचा उद्देश होतोय की जे आय लव्ह मोहम्मद बॅनर लावल्यामुळे जे 27 युवकांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि ज्या पोलीस प्रशासनाने ज्या पोलिसांनी ज्याच्या दबावामुळे जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांची चौकशी करून त्या पोलीस बांधवांना कायमचं निलंबित करण्यात यावं आणि जे सरकार आहे तर यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात। आता सर्वसामान्य माणसाचं आणि मुस्लिम समाजाचा एकच प्रश्न समोर येत आहे की जे काही पोलीस प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला, पोलीस प्रशासनालाही माहिती आहे की धर्मनिरपेक्ष हा देश आहे, तर तरी हा गुन्हा दाखल कुणाच्या दबावावर करण्यात आला, हा तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी आता मागे म्हणल्यासारखंच बोललो ना की जातीवादी विचारांचे जे लोक आहेत, जे नेते आहेत, जे हिंदू मुस्लिम करून स्वतःची राजकीय पोळी जे भाजत असतात, तर त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने हे गुन्हे दाखल केले आहेत। पण मला एवढं सांगायचंय की हे भारतीय राज्यघटनेचं आपलं देश आहे आणि संविधानावर चालत असतो, तर इथं पोलीस प्रशासन हा कोणाच्या दबावाखाली न येता संविधानाच्या नुसार काम करायला पाहिजे, पण इथं ते त्यांना दिसलेलं नाही, आम्हाला दिसत नाही। तर संविधानाला बघून हे काम केलेलं नसताना हे जातीवादी लोकांच्या विचारांच्या दबावाखाली काम करत आहेत, त्याचाच आम्ही निषेध करतोय आणि त्याच पोलीस बांधवावर कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी पण करतो। ओके, आता माझ्यासोबत अजून एक सर आहेत, आपण त्यांच्याशी विचारू। काय नाव? आता हे लातूर शहरामध्ये जे मोर्चा भव्य काढण्यात आलं त्यामागे तुमचं काय म्हणणं आहे? आमचं थोडक्यात म्हणणं, आता जसं आयोजक म्हणून जे काम केलं त्याच्यामध्ये म्हणणं एवढंच आहे की सरकारला, युपीच्या सरकारला एक विनंती म्हणा किंवा हे आमच्याकडून एक डेलिगेशन म्हणा, त्याचं कारणच हे आहे, आज निवेदन जे देण्यात आलं तर ते कलेक्टर मार्फत जे आहे ते प्रधानमंत्रींना यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की त्या पोलिसांना किंवा त्या तिथल्या एसपी साहेबांना संविधानाची जाणीव नाही असं बहुतेक आम्हाला वाटते। कारण कुणी पण येऊन, कुणी समाजकंटक येऊन जर कोणाच्या बद्दल हा पोस्टर्स किंवा बॅनर किंवा हा जय जयकार करणे धार्मिक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या प्रतिबद्दल आणि त्याला असंविधानिक म्हणून कुणी समाजकंटकाच्या सांगण्यावरून, त्याच्या एका अर्जावरून जे आहे तुम्ही 27 लोकांना जी आहे बळजबरीने त्यांची मारत त्यांची धिंड काढत आहेत आणि धिंड काढून त्यांना जी आहे ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यामध्ये त्यांचे हे व्हिडिओ दिसत आहे आणि हे व्हायरल पण करत आहेत आणि हे सांगत आहेत की हा आमच्या शहरामध्ये असला आय लव्ह मोहम्मद हा असा काही कन्सेप्ट कल्चर नव्हता, हे आता नवीन आल्यामुळे जे आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली। तर हे बहुतेक तिथल्या एसपी साहेबांना जे आहे ते मानसिक रोगी असतील असं आमचं म्हणणं आहे आणि आता आमची सरकारची विनंती एवढीच आहे की त्यांचं जे आहे तात्काळ त्यांना निलंबित करावं व ज्या अधिकाऱ्यांनी हे केस ज्या ठाण्यामध्ये दाखल झाला हा गुन्हा, तर त्या गुन्ह्याबद्दल जे आहे रीतसर त्या सर्व लोकांना निर्दोष त्यांची मुक्तता करावी एवढंच आमचं म्हणणं आहे। यानंतर आपल्या जे बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यातून परळी येथे असाच एक मोठा भव्य मोर्चा काढण्यात आला, तिथेही काही जणांवरती पोलीस प्रशासनाने दबाव काढला,
त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पोलीस प्रशासनाला जी आहे पोलीस प्रशासन हा पूर्णच्या पूर्ण शहराचा किंवा पूर्ण धर्मांच्या लोकांचा हे आदर करून जे आहे काही मोर्चे जे आहे पोलीस प्रशासनाने कुठे नाकारले असतील किंवा काही पोलीस प्रशासनाने कोणाला नोटीस दिली असतील, त्याचा मागचा उद्देश फक्त हे आहे की काहीतरी दुसरी जी आहे काही समाजाविषयी काही दुसरी घटना घडू नये, फक्त एवढंच आमचं म्हणणं त्यांच्याबद्दल हे आहे की त्यांनी नाही दिली परवानगी. तर आता पोलीस प्रशासनाला आम्ही आमच्या लातूर पोलीस प्रशासनाचे हार्दिक आभार मानत आहोत, कारण त्यांनी जे आहे आम्हाला परवानगी दिली, सोबत जे आहे पूर्ण सहकार्य पण केलं. पूर्ण मोर्चा जी आहे हे किमान 1.5 ते 2 किलोमीटर पायी मोर्चा होता, पण तर त्या मोर्चामध्ये जी लोक सहभागी झाले तर पोलीस प्रशासनाने त्यांची जी आहे पूर्ण जी आहे तिथून इथपर्यंत जी आहे काहीही अशी घटना घडू नये ह्याचा पूर्णच्या पूर्ण जी आहे दखल त्यांनी घेतलेली होती. म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाचा लातूर शहर पोलीस प्रशासन आम्ही आभार व्यक्त करतो. जसं की तुम्ही पाहू शकतात की हे रॅलीचं तुम्ही जे काही प्रोटेस्ट आता तुम्ही पाहिला आणि सरांनी जे काही म्हटलं ते अगदी बरोबर आहे. मग आपल्या भारत देशामध्ये आपण संविधानिक मार्गाने चालतो आणि मुस्लिम समाज कुठेही मदतीच्या हातात पुढे असतो. जसं की तुम्ही मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत मुंबई शहरामध्ये सगळ्यात जे मदत केली गेली ते मुस्लिम समाजाने केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं आणि नक्की तुम्ही या कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र शक्ती न्यूज. धन्यवाद.